रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आणि त्याचबरोबर क्रांतिकारी संत म्हणून ज्यांची आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जयंती साजरी करीत आहोत, एक दूरदर्शी समाज नेता संत सेवालाल महाराज यांची 286वी जयंती किनवट आगाराच्या या परिक्षेत्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे। प्रस्तुत जयंती सोहळ्याचे अध्यक्ष किनवट आगाराचे आगार प्रमुख आदरणीय खिलारे साहेब, AI आली, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आपण आपल्या मुलांना धडा दिला पाहिजे आणि ही टेक्नॉलॉजी जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला देश एकदम पुढे नाही जात। जपानवर 2 अणुबॉम्ब पडले आणि जपान आज मी जगाच्या कुठेतरी एकदम पुढे गेला। आपण पर्यावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोक मरत आहे, आपण त्यांची व्यवस्था नाही करू शकलो, म्हणजे खरंच आपली काय प्रगती झालेली आहे का? आपण जो महापुरुषाला थोडं सोयीपुरतं आपण वापरलेल्या सर्व जातीच्या महापुरुषांना आपण आपल्या सोयीनुसार वापरल्यामुळे आपण आपल्या देशालाही पुढे नेण्यात गेलो आणि आपण आपल्या समाजालाही पुढे नेत नाही। तर या जयंतीच्या निमित्त असं मला वाटते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, सेवालाल महाराजांची करतो, तसंच आपण जे आरक्षणाचे जनक होते शाहू महाराजांची आपण जयंती साजरी केली पाहिजे। संपूर्ण जनतेला, संपूर्ण माणसाला पूर्णपणे अधिकार आहे की तो चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो, म्हणून त्यांना आपण छत्रपती म्हटलेलं आहे। जसं भारत हा देश सार्वभौम राज्य आहे, छत्रपतींचं राज्य म्हणजे सार्वभौम राज्य होतं, जे संपूर्ण बहुजनांसाठी होतं, सर्व धर्मांसाठी होतं, सर्व जातीपातीसाठी होतं, की ज्यामध्ये सर्व मावळे होते आणि त्या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण केलं, म्हणून आम्ही त्यांना छत्रपती असं म्हणतो। छत्रपती या शब्दाचाच अर्थ सार्वभौम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने छत्रपतींच्या मार्गावर चालण्यासाठी आजच्या युगामध्ये आपण आपल्या घरामध्ये स्त्रियांना मान सन्मान दिला पाहिजे। आपल्या लहान मुलांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे आपलं जीवन घडवलं आणि कशा पद्धतीने या संपूर्ण जगामध्ये आपलं नाव लोकांच्या हृदयावर कोरून ठेवलेलं आहे, याचा इतिहास आम्ही आमच्या लहान मुलांना सांगितला पाहिजे। लहान मुलांना टीव्ही पासून, मोबाईल पासून दूर ठेवून आणि विशेष करून त्यांच्या हातामध्ये जिथे कुठे पुस्तकांचे स्टॉल लागत असतील ते पुस्तकं घेतले पाहिजे आणि आमच्या घरातल्या मुलांना आणि स्त्रियांना विशेष करून दिलं पाहिजे। स्त्रिया 24 घंटे जवळपास आजही कार्यक्रमामध्ये नाही, कोणत्याही कार्यक्रमाचा जगद्गुरु सेवालाल महाराज शेन तारेवाळो सुकेन हारो करेवाळो गदळी झुलावाळो गोरू गोरूना शेन साई वेवाळो शिवाजी महाराज बालबच्चा करेवाळो छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि कोरोना भी 15 वर्ष तेरे साथ सुंदर तो जोडेवाळो घेऊन अखंड ब्रह्मचारी जगद्गुरु संत सेवालाल महाराज रो भोग आज किनवट आगारे माई लागरोचा जे बालबच्चाना नंदीवाडीना से कर्मचारीना से सगळे साधुती रकारे देर पर खेळीर महा देश ही अखंड पूजा तार संपूर्ण आगार शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाला जर कोणी हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील असा संदेश देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या कालखंडामध्ये या देशाच्या भूषणाच्या वंशाच्या नंतर खऱ्या अर्थानं ते शब्द लिहूच नव्हे यासाठी ज्यांनी बंधनं घातले होते, ते बंधनं स्वीकारून ज्यांनी आमच्या हातामध्ये पेन आणि वही दिली ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले। खऱ्या अर्थानं तेव्हा आम्हाला माहिती आहे की आमचं जीवनच अंधारात होतं, आम्हाला प्रकाशात आणण्यासाठी ज्या महापुरुषांनी जीवाचे दान केलं ते विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, साहित्य हे लिहिण्यामागची भूमिका आता तुम्ही साहित्यिकाच्या तोंडून ऐकली, परंतु याआधी साहित्य हे मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे आणि ते आम्ही लिहिलं पाहिजे असं ज्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। तमाम सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो। मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे,
छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना शहाजी महाराजांना बेंगलोरची सत्ता मिळाली होती. ते बेंगलोरला होते आणि बेंगलोरला असताना तहामध्ये पुणे नावाचं शहर हे शहाजी राजांना मिळालं होतं आणि शहाजी राजांना ते शहर मिळाल्याच्या नंतर त्या शहरावर ताबा मिळवण्यासाठी बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ हे दोघं तिथे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी जो खुसा रोवून ठेवलेला आहे, जो कोणी त्या खुशाला हात लावल, त्या माणसाने त्या खुशाला हात लावल तो खुसा ज्यांनी उपडेल त्याचं घरानं उद्ध्वस्त होईल असं सांगितलं जात होतं. त्या कालखंडामध्ये राजमाता जिजाऊनी संभाजीला तो खुसा उकडायला लावला आणि त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरायला लागला. म्हणून आज सोन्यासारखे जे फुलायला लागलं त्यामागची खरी भूमिका जर कोणाची असेल तर ते राजमाता जिजाऊची आहे. आणि ती पुणे नावाचं शहर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वानं फुलताना दिसत आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एवढं बघून माझे 9 शब्द संपले. जय हिंद जय भारत. दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम इथे संपला जाहीर करतो आणि सर्वांना विनंती आहे